नमस्कार मंडळी. ओम स्वस्ति अस्तु. छे, हा काही कुठला मंत्र नाहीये. ही आहे बाली मधल्या नमस्काराची पद्धत. सध्या काळ आहे कोरोनाचा. कुठेही लांबवर जायची सोय नाही की यायची सोय नाही. मग वाटलं व्हर्च्युअली का होईना पण बाली सारख्या ठिकाणाची सैर करून येऊ. तर मग प्रस्तुत करतोय तुमच्या पुढे एक प्रवास वर्णन, बाली कांड. चला तर या जाऊन येऊ सफरीवर आपण. तर ही गोष्ट आहे 2018 सालच्या दिवाळीनंतरची. या दौऱ्याची तयारी काही महिने आधीपासूनच सुरू झाली होती. म्हणजे एका ट्रॅव्हल एजन्सीचं सुटसुटीत पॅकेज निवडून या बाली दौऱ्याचा कार्यक्रम ठरवला होता. कौतुकाचा दिवाळसण आटपला आणि थेट मुंबईच्या एअरपोर्टला गेलो. वास्तविक एअरपोर्टला निघण्यापूर्वीच आमच्या बॅग्स एखाद्या जबाबदार नागरिकांप्रमाणे घरी अनेकदा तपासून झाल्या होत्या. तरीही एअरपोर्टच्या आत शिरल्यावर गोंधळल्यासारखं झालंच. इथून पुढे पत्नीनं अगदी सराईतपणे जे योग्य मार्गदर्शन केलं ते परत येईपर्यंत. याआधी अनेकदा एकटीनं प्रवास झाल्यामुळे ती या बाबतीत खूपच तयार आहे. त्यामुळे तिच्या हाताला हात लावून मम म्हणत एक एक पायऱ्या ओलांडून पुढे जायला लागलो. अखेरीस एकदाचा विमानात बसलो. आता या वातावरणात थोडं कम्फर्टेबल झाल्यामुळे आजूबाजूला डोळसपणे बघायला लागलो. विमानात मराठी लोक होती, पण मुंबईतल्या इतर ठिकाणांप्रमाणे त्यांचा टक्का इथेही कमीच होता. गुज्जूभाई आणि बेन मात्र खूप. त्यांच्या जोरजोरात चालू असलेल्या गप्पा, हसणं, खिदळणं आणि अर्थातच खमण आणि खाकरो यांची देवाणघेवाण यामुळे त्या विमानाला पार महाबळेश्वरला चाललेल्या ट्रॅव्हल बेसची कळा आली होती. तेवढ्यात आमच्या शेजारी बसलेल्या एका आजींनी अगदी अस्सल गुजरातीतून कुठे चाललात अशा अर्थाचा प्रश्न मला विचारला. मात्र माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून त्यांनी या उत्तराची अपेक्षा माझे बायडीकडून केली. आता हा सगळा गोंधळ पाहून आम्ही दोघं तेवढंच वैतागलो नव्हतो, तर आमच्या गटात तिथल्या हवाई सुंदर्या देखील होत्या. विमानाचा लेओव्हर आला आणि त्यांनाच बरं वाटलं असावं, कारण त्या अगदी तिथून पटकन निघून कुठेतरी गडप झाल्या. हा लेओव्हर क्वालालंपूरला होता. विमान तिथे चांगलं 3 तास थांबलं. तिथला विमानतळ फारच मोठा. प्रवाशांची अखंड गर्दी दिसली. देशोदेशीचे प्रवासी आणि त्यांच्यासाठी सतत इंग्लिश, मलाय आणि तमिळ भाषेतून घोषणा व्हायच्या. तिथले बरेच कर्मचारी दक्षिण भारतीय दिसत होते, पण त्यांच्या टिपिकल सरकारी नजरांमुळे वणक्कम करायचं टाळलं. विमान टर्मिनलवरून सुटायला अजून वेळ होता, त्यामुळे फावल्या वेळात मलाय भाषेतल्या पाट्या वाचायचा प्रयत्न केला. पुणेकरच ना शेवटी, पाट्यांकडे लक्ष जायचंच. पिंटू म्हणजे गेट, एवढ्याच त्या मलाही भाषेतला शब्द नीट समजला. अखेरीस तिथून आमचं विमान निघालं. खिडकीजवळ बसल्यामुळे त्या शहराचं विहंगम दर्शन घडलं. टॉप व्ह्यू मधून एक वेल प्लॅन शहर असल्याचं दिसून येत होतं. एअरपोर्ट जवळच अनेक ठिकाणी सुपारीसारखी पुष्कळ झाडं दिसून आली. मग लक्षात आलं की झाडं सुपारीची नसून पामची झाडं आहेत. मलेशियाची इकॉनॉमीच बऱ्यापैकी पामवर अवलंबून आहे. क्वालालंपूर मधले पेट्रोनास टॉवर्स प्रसिद्ध आहेत, त्यामुळे खाली शेजारी शेजारी दिसणाऱ्या कुठल्याही 2 टॉवर्सना पेट्रोनास टॉवर्स ठरवून स्वतःची समजूत काढून घेतली. सुमारे अर्ध्या तासांनी अथांग समुद्र दिसायला लागला. इतका अथांग की संपायचं नावच घेत नव्हता. अखेरीस अर्ध्या तासांनी विमान हळूहळू खाली यायला लागलं. यावरून बाली आता जवळ आल्याचं समजलं. तिथला देनापसार मधला विमानतळ हा समुद्राजवळच आहे. विमान वेळेत उतरलं. विमानतळ तसा छोटा आहे तिथला. इतक्या लांब आलेलो आम्ही, पण वातावरण तिथलं परिचित होतं. विमानतळावर दुतर्फा आकाशकंदील आणि फुलं लावलेली.
कर्मचारी देखील हसतमुख होते. आता इतक्या लांबवरचा प्रवास, त्यामुळे साहजिकच एका प्रसाधनगृहापाशी थांबलो. सहज म्हणून तिथल्या भाषा भाषेतले फलक पाहत होतो, तर तिथे पुरुषांच्या प्रसाधनगृहापाशी प्रिया असं लिहिलं होतं. प्रिया. मग स्त्रियांना नक्की अनुप्रिया, सुप्रिया किंवा अप्रिया म्हणत असतील. या अपेक्षेने दुसरीकडे पाहिलं तर तिथे वनिता का असंच काहीतरी लिहिलं होतं. म्हणजे भाषा ही बरीच मृदू भाषा वाटायला लागली. असं वाटलं की अजून काही पाट्या वाचून बघाव्या. मात्र आता जास्ती वेळ घालवला नाही. थेट इमिग्रेशन काउंटरला गेलो. ऑन अरायव्हल व्हिसा असल्यामुळं थोडा वेळ गेला तिथं, पण सुरळीत झालं काम हे. चला, पासपोर्टवर तर शिक्का बसला आणि आमचा बालिक प्रवेश झाला. मग बॅग सांभाळत विमानतळाबाहेर आलो, तर तिथे आमच्या नावाचा फलक घेऊन एक मुलगी टिपिकल बालिनीज कपड्यांमध्ये उभी होती. मग तिच्याशी हस्तांदोलन झालं. हिचं नाव नोफी यांती. अगदी भाषा ऍक्सेंट मधलं इंग्लिश बोलत होती ती. पुण्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेलं माझं इंग्लिश, भाषेच्या शिक्षिका असलेल्या पत्नीचं सहज सुंदर इंग्लिश, आणि ते भाषा इंग्लिश, असा तिरंगी सामना मग पुढे रंगला. बोलता बोलता एका गाडीपाशी आलो. मग तिथे सगळं सामान ठेवून ऐस पैस बसून घेतला. सहज म्हणून मागे वळून पाहिलं तर तिथल्या विमानतळाच्या इमारतीवर सुंदर कोरीवकाम केलेलं दिसलं. इथूनच बालीनं आपलं वेगळेपण दाखवायला सुरुवात केली. तेवढ्यात एक शब्द कानांवर आला आणि नोफीच्या या शब्दांमुळे दोघेही हडबडून जागे झालो. नाव आय विल टेक यू टू पुतारिया. पुतारिया? ही काय भानगड आहे आता? याचा विचार करायला लागलो. वास्तविक ती म्हणत होती नाव आय विल टेक यू टू कुता एरिया, पण हे समजायला बरेच शब्द खर्ची पडले. याचं कारण म्हणजे पूर्वग्रह. कारण बालीमध्ये अजूनही वर्णव्यवस्था असल्याचं ऐकून होतो, त्यामुळे ही आम्हाला आर्य म्हणते की काय असं वाटत होतं. कुता नावाचा एक भाग एअरपोर्ट जवळच आहे तिथे. त्याच भागात आमचं हॉटेल होतं, आदि धर्म नावाचं. आदि धर्म हे नाव जेव्हा कानावर पडलं तेव्हा या हॉटेलमधले कर्मचारी तरी सनातनी असतील आणि आम्हाला किमान आर्य आणि आर्य भार्या असं म्हणतील असं वाटून तिथेच आम्ही आमची तात्पुरती समजूत काढून घेतली. एअरपोर्टच्या जवळच एक मोठा पुतळा उभा होता. हा पुतळा म्हणजे तिथल्या एका थोर स्वातंत्र्य सैनिकाचा होता. त्यांचं नाव आता आठवत नाहीये. इंडोनेशियाला स्वातंत्र्य डचांपासून मिळालं. वसाहत करणाऱ्या देशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेन एवढी कुप्रसिद्धी जगातल्या इतर देशांना फारशी मिळालीच नाहीये. भौगोलिक दृष्ट्याच बघायचं तर भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या निकोबार बेटांच्या समूहामध्ये सर्वात जवळचा देश म्हणजे इंडोनेशिया हे आपलं भौगोलिक वाक्य. सांस्कृतिक दृष्ट्या भारताच्या खूपच जवळचा देश आहे. पण एवढं असूनही तिथल्या स्वातंत्र्य लढ्याविषयी फारसं माहित नाही आपल्याला. हे जाणवलं आणि आपल्या अज्ञानाचे मनोरे किती उंच आहेत हे परत एकदा समजलं. असो, एअरपोर्टला मागे टाकलं आणि मेन रोडला लागलो. तर रस्त्याच्या मधोमध एक भव्य शिल्प होतं. त्यात 3 पुतळे होते. मोरपिसांमुळे त्यातले भगवान श्रीकृष्ण लगेच ओळखले. हा पुतळा एका रथावर होता. आता रथाच्या पुढल्या भागी त्यांचा पुतळा असल्यामुळे मागचा धनुर्धारी पुतळा हा अर्जुनाचा असणार हे देखील समजलं. म्हणजे याचा अर्थ महाभारतातल्या एका युद्ध प्रसंगावर आधारलेलं शिल्प होतं हे. मग आता हा तिसरा पुतळा कोणाचा असेल बरं? अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांवर चढलेला आणि त्याच्यावर मुष्टीप्रहार करू पाहणारा असा पुतळा होता तो. पण चेहऱ्यावर सगळे राक्षसी अक्राळ विक्राळ भावना होते. विचारांची लिंक चालू असताना
नोफीनं आपणहून सांगितलं, ही इज कर्णा. वास्तविक वेदव्यास लिखित महाभारत असो किंवा B.R. चोप्रांचं महाभारत असो, कुठेही या प्रसंगाचा उल्लेख नाहीये. पण प्रत्येक संस्कृतीत एखाद्या महाकाव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. महाभारताचे फार मोठं वैशिष्ट्य आहे. असो, तेवढ्या ड्रायव्हरनी हॉर्न वाजवला आणि आम्ही अध्यात्मातून आदिभौतिकात लवकर आलो. अगं, B.R. चोप्रांच्या महाभारतात असं काहीही दाखवलं नाहीये. बघ तर खरं एकदा. असं आव्हान नोफीला द्यावं की काय असं वाटलं खरं, पण लगेचच गाडीत बसलो असल्याची आठवण झाली आणि कर्णाच्या रथचक्राची पण आठवण त्यामुळे झाली. आता बालीत जाऊन खुद्द तिथल्या लोकांनाच आव्हान दिलं पहिल्या दिवशी, तर हा गाडीचा ड्रायव्हर सुद्धा शल्ल्यासारखे टोमणे मारून आपला तेजोभंग करेल की काय या भीतीमुळे पुढे काहीही बोललो नाही. शिल्प उत्तमच होतं ते, त्यामुळे त्याचं कौतुक करताना तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले, अरे वा. त्यावर नोफीने चमकून माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, डू यू स्पीक जॅपनीज? नो, आय कांट स्पीक जॅपनीज. शुद्ध गाईच्या तुपातल्या इंग्रजीत मी उत्तर दिलं. हे माझं सतत आजूबाजूला चाललेलं निरीक्षण बघून मी कोणीतरी चमत्कारिकच इसम आहे असं या मुलीचं जे मत तयार झालं ना, ते इथपासून. पण म्हणून काय मी माझं निरीक्षण सोडलं नाही. प्रवासात काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या. रस्त्यावर दिसणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने टोयोटा, निस्सान अशा कोरियन, जॅपनीज कंपनींच्या होत्या. स्वदेशीची संकल्पना बालीमध्ये काही फारशी रुजलेली नसावी. लोकांचा ट्रॅफिक सेन्स मात्र छान दिसला. अहो डिवायडर असलेला रस्ताच काय, तर साधे तुटक पट्टे आखलेल्या रस्त्यावरून देखील वाहनं योग्य त्या बाजूनेच चालली होती. उगीच हॉर्न वाजवत आणि हेडलाईट लावून रॉंग साईडने कोणीही जात नव्हतं. प्रत्येक दुचाकी स्वारांच्या डोक्यावर हेल्मेट होतं. अंडरलाईन पुणेकरांनो, प्रत्येक दुचाकी स्वारांच्या डोक्यावर हेल्मेट होतं. आणि कहर म्हणजे सगळी वाहनं सिग्नलला थांबत होती. रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी निळा युनिफॉर्म घातलेले पोलीस दिसत होते. कित्येक ठिकाणी बैलाचा चेहरा असलेले आणि पाठीमागे लाल रंग असलेले झेंडे फडकत होते. हे झेंडे म्हणे इंडोनेशियाचे तत्कालीन अध्यक्ष जोको विदोदो यांच्या पक्षाचे झेंडे होते. म्हणजे इथले लोक राजकीय दृष्ट्या भलतीच जागरूक आहेत. जवळच्या चौकात एक मोठं स्मारक दिसलं. 2002 साली इथे भीषण बॉम्बस्फोट झाले होते. तब्बल 202 लोक मारली गेली होती यात. त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारलंय. अर्थात पुढे कडक कारवाई झाली यावर, आणि अजून तरी काही अशा मोठ्या दुर्घटना तिथे घडलेल्या नाहीत. तर हॉटेलमध्ये जायच्या आधी एका करन्सी एक्सचेंज सेंटरमध्ये जाऊन आलो. जवळचे काही भारतीय रुपये इंडोनेशियन रुपयामध्ये बदलून घेतले. तेव्हा तिथे एका भारतीय रुपयाला 220 इंडोनेशियन रुपया असा दर होता. यामुळे आधी बरं वाटलं. मात्र एकदा बालीतले किमती बघितल्या आणि हे समाधान मावळले. आपल्यासारखीच महाग आहे हो. साधी 200 ml पाण्याची बाटली विकत घ्यायला देखील सुमारे 8,000 रुपया खर्चावे लागायचे. 8,000 रुपया घ्या. म्हणजे रामायण, महाभारत यांचे गोडवे गाणाऱ्या या देशात येणाऱ्या पाहुण्याला फुकटात गुळ पाणी मिळेल असं काही नाही. याशिवाय तिथलं सिम कार्ड देखील घेतलं. हो, म्हणजे महाभारतातला संजय नसला तरी धृतराष्ट्र सोबत असलेला बरा, नाही का. आता पुरेशी तयारी झाली आपली असं समजून पुढे निघालो. सुमारे 15-20 मिनिटांच्या प्रवासानंतर आमचं हॉटेल आलं. हॉटेलचा परिसर प्रशस्त होता. वेलकम टू हॉटेल आदिधर्मा असं म्हणून नमस्कार करत एका रिसेप्शनिस्ट मुलीने आमचं स्वागत केलं. याआधीच नोफीला तिथल्या पद्धतींविषयी विचारलं होतं. तेव्हा तिने सांगितलं की आम्ही आधी हात भेटल्यावर हात जोडून एकमेकांना नमस्कार करतो आणि म्हणतो
ओम स्वस्ती असतु. या उत्तराची त्या रिसेप्शन काउंटर जवळ आठवण झाली आणि मी पण हात जोडून नमस्कार करून म्हटलं, ओम स्वस्ती असतु. यावर ती रिसेप्शनिस्ट मुलगी नुसतीच हसली. यावरून ही मुलगी भलतीच नास्तिक असावी असं वाटलं. बाय द वे, त्या हॉटेलमध्ये कोणीही आणि कधीही आम्हाला आर्य किंवा आर्य भार्या असं म्हटलं नाही. रिसेप्शन काउंटरवर आवश्यक फॉर्मॅलिटीज पूर्ण करत होतो. त्याच वेळी जवळ एक सजवलेली आणि मुखवटाधारी मोठी आकृती दिसली. अधिक चौकशी केल्यावर कळलं की याला बारोंग म्हणतात. बारोंग म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. इतकंच नाही तर तो अनेक दैवी शक्तींचं प्रतीक आहे. त्यामुळे तो पवित्र मानला जातो तिकडे. वास्तविक बालीमध्ये खरोखरच्या वाघाची एक प्रजाती आढळायची. अगदी गेल्या काही दशकांपर्यंत आढळायची. आता ती नामशेष झालीय, पण इथल्या लोककथांमधून वाघ तिथलं एक अभिन्न अंग मधून राहिलाय. या विचारातच तिथल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. राहण्यासाठी एक सुंदर प्रशस्त खोली मिळाली. आधी तिकडे सगळं सामान लावलं आणि मग चहा पिता पिता तिथला परिसर न्याहाळणे वगैरे सुरू केलं. आमची खोली तळमजल्यावरच होती. शेजारीच एक स्विमिंग पूल होता. यातलं रिसायकल झालेलं पाणी हे शेजारून वाहत होतं, म्हणजे ओव्हरफ्लो झालेलं पाणी. पण त्याचा छान वापर केला होता तिथे. त्याचं एक छोटस तळ तयार झालं होतं आणि त्यात रंगीबेरंगी मासे सोडले होते. त्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यावर एक छोटासा लाकडी पूल बांधला होता. आमच्या खोलीच्या बाल्कनीमधून फार छान दिसत होते दृश्य. खोलीच्या लागून असलेली बाल्कनी, तिथे 2 आराम खुर्च्या, समोर हे छान छान दृश्य. क्या बात है. सगळ्या सोयी पाहून घेतल्या आणि मग आता हॉटेलमध्ये आलेल्या लोकांचं निरीक्षण करायचा कार्यक्रम तो सुरू केला. येणाऱ्या लोकांमध्ये ऑस्ट्रेलियन लोकांची संख्या जास्ती, सगळ्याच वयोगटातली. बरोबर आहे, एकतर ऑस्ट्रेलिया जवळ आहे बाली आणि दुसरं म्हणजे तुलनेने स्वस्त आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये यांची गर्दी असतेच तिथं. एकतर तिथलं हवामान आल्हाददायक आणि सांस्कृतिक साम्य यामुळे भारतीय लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसले. भारतीय लोकांमध्ये नवीन लग्न झालेली जोडपी जास्त होती. आम्ही त्यापैकीच होतो. भारतीयांशिवाय अमेरिकन, युरोपियन, विशेषतः जर्मन आणि इटालियन लोकांची संख्या होतीच. अमेरिकन आणि युरोपियन लोक तर कित्येक वर्षांपासून बालीला जात आहेत. भारतीय पर्यटकांची संख्या तर गेल्या काही वर्षात तर वाढली आहे. इंडोनेशियन लोकांची तर ही हक्काचीच भूमी, त्यामुळे ते इथे वर्षभर येणार. बाली मधली लोक ही मुख्यतः रोजगारासाठी पर्यटनावर अवलंबून आहेत. त्यामुळे हे 3 महिने म्हणजे त्यांच्यासाठी कमाईच्या संधीचा सुवर्ण काळ. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असायची ना, तिथे बाली मधली लोक सर्वात आधी हजर असायचीच. ज्या ज्या वस्तू विकल्या जाऊ शकतात किंवा भाड्याने देता येऊ शकतात त्या वस्तू बाळगून असायचेच ते. बालीमध्येच एके ठिकाणी जर्मन पती पत्नी भेटले. मध्यम वयीन होते ते. आधी आमचे हाय हॅलो झाल्यावर श्रुती त्यांच्याशी अस्खलित जर्मन भाषेत बोलायला लागली. एक परदेशी मुलगी आपल्याशी आपल्या मातृभाषेत बोलतीये हे पाहिल्यावर त्यांना वाटणारं आश्चर्य मिश्रित कौतुक त्यांच्या चेहऱ्यावरूनच जाणवत होतं. निघण्यापूर्वी त्यातल्या बाईंनी युअर वाईफ स्पीक्स जर्मन सो वेल अशी मला शाबासकी दिली. तेव्हा श्रुतीचं खूप कौतुक वाटलं. थोड्या वेळाने तिथं एक मराठी कुटुंब भेटलं. आता शाबासकी मिळवायची वेळ माझी होती. पण ते कुटुंब पुण्यातल्या नारायण पेठेतलं आहे हे समजलं आणि वास्तवाची जाणीव झाली. फार काही संवाद वाढवलाच नाही आणि मग पुढचा परिसर पाहण्याचं निमित्त करून आम्ही सटकलो तिथून. हे आहे इंद्रदेवाचं मंदिर. मंदिराच्या परिसरात इंद्राचा भव्य पुतळा, पण त्याच्या हातात वज्र नसून कमंडलू होतं.
मंदिराच्या परिसरात झाडांनी आच्छादलेल्या टेकड्या होत्या. मंदिराची रचना म्हणजे टिपिकल बालिनीज. म्हणजे आत प्रवेश करायला गोपूर असतात, पण ही गोपूर ही दक्षिणेतल्या मंदिरांप्रमाणे नसून मधोमध दुभंगलेली आणि सिमेट्रीज. आत पाण्याची कुंडही असतात, पण ती खूपच स्वच्छ. शिवाय त्यात रंगीबेरंगी मासे सोडलेले असतात. सगळे भाविक देवाचं दर्शन घेण्याआधी त्या कुंडात स्नान करतात, कारण देवाचं दर्शन घेण्याआधी पवित्र होणं हे महत्वाचं. हे पवित्र स्नान न करता आज जाणाऱ्यांच्या डोक्यावर तिथले पुजारी हे कुंडातलं पवित्र पाणी शिंपडायचे. मंदिराला गाभारा नाही, पूजेची मूर्तीही दिसली नाही. चप्पल बूट घालून देवळात जाता यायचं, पण कमरेला लुंगीसारखं सारून गुंडाळल्याशिवाय देवळात प्रवेश नाही. आपल्याला विरोधाभास वाटावं असंच आहे. देवाची पालखी आत दिसते, देवाचे मोठाले उत्सव भरतात इथे, पण देवांचं रूप वेगळं, स्वरूपही वेगळं. देवतांची नावं मात्र अगदी आपल्याकडे असतात ना तशीच. अहो, सध्या चाफ्याच्या फुलाला सुद्धा चंपा असं म्हणतात इथे. अजून एक वेगळी गोष्ट कळली फुलांच्या बाबतीत. म्हणजे एकदा इथल्या प्रसिद्ध गोवागज टेम्पलमध्ये गेलो होतो. गोवा म्हणजे इथल्या भाषेत गुहा आणि गज म्हणजे हत्ती. अर्थात ते इथल्या भाषेत गुहेतल्या गजाननाचं मंदिर आहे. एका टेकडीतल्या छोट्याशा गुहेत ही गणपतीची निर्गुण निराकार स्वरूपातली मूर्ती आहे. सोबत ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्ती सुद्धा अशाच निर्गुण निराकार स्वरूपात आहे. या सुंदर परिसरात दोन वेगळीच झाडं दिसली. एकमेकांसोबतच आली होती. दोन्हींची पानं फुलं आकारानं सारखीच, मात्र फुलांचे रंग वेगळे. मोफीनं सांगितलं, वन ऑफ देम इज सुबाली अँड अदर इज सुग्रीवा. फ्लॉवर्स ऑफ दीज टू ट्रीज लुक सेम. दीज ट्रीज ऑलवेज ग्रो टुगेदर. वा, वाली आणि सुग्रीव. रामायणातल्या कल्पना अशा फुलांमध्ये भरल्या तिथे. रामायणावरच आधारलेलं केचक नृत्य पाहायचा योग आला इकडे. त्याचं असं झालं, एका संध्याकाळी आम्ही तानालोट या मंदिरात गेलो. हे मंदिर म्हणजे बालीतलं सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र आहे. समुद्र किनाऱ्याजवळच उभारलेलं हे मंदिर आणि तिथला परिसर नितांत सुंदर आहे. वास्तविक भगवान शिवाचं देऊळ आहे, पण प्रभू रामचंद्र ही भगवान शंकराची देखील प्रिय देवता आहे. हे जाणून की काय, तिथे रामायणाच्या कथेवरचं केचक नृत्याचं आयोजन केलं होतं. केचक नृत्याच्या आधी सुमारे 15-20 लोक एकत्र येऊन एका मोठ्या वर्तुळाभोवती उभे राहिले. नंतर त्या वर्तुळात राम, सीता, लक्ष्मण, रावण हे प्रमुख पात्र येऊन ही नाटिका सादर करायला लागले. संपूर्ण नृत्यभर ही वर्तुळाकारात उभी राहिलेली लोक चक 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 असे आवाज काढत होते. जोडीला कुठलीही वाद्य नाही. ही चकचक आवाज करणारी लोक म्हणजे वानर सेनेचं प्रतीक. इथे हनुमानाचं पात्र हे जास्ती लोकप्रिय आहे. केचक नृत्यातलं सर्वात महत्वाचं आणि लोकप्रिय पात्र हेच आहे. भगवंतापेक्षा भक्ताला जास्ती महत्व आहे ना, ते हे असं. हीच गोष्ट थोड्याफार फरकाने महाभारताच्या बाबतीत देखील आहे. इथे नकुल हे पात्र जास्ती महत्वाचं आहे. प्रत्येक महाकाव्याबाबत वेगळा दृष्टिकोन आणि वेगळी गोष्ट. इथल्या बारव नृत्यात हे प्रत्यक्ष पाहता आलं. पौराणिक गोष्टी ऐकतच मोठ्या झालेल्या इथल्या लोकांना सहजासहजी या गोष्टी पचणार नाही. नृत्य सुरू व्हायच्या आधी आणि नंतर इथे एक पुजारी येतात, स्थानिक भाषेत काही मंत्र म्हणतात आणि सगळ्या कलाकारांच्या अंगावर पाणी शिंपडतात. यामुळे अनिष्ट शक्तींपासून त्या जागेचं आणि कलाकारांचं रक्षण होतं, अशी इथली श्रद्धा आहे. अनेकदा घरं, हॉटेल्स या ठिकाणीही त्यांच्या दारासमोर पानांची एक छोटीशी पण सुबक टोपली आणि त्यामध्ये काही फुलं ठेवलेली दिसून यायची. याचंही कारण हेच,
अनिष्ट शक्तींना दूर ठेवणं. तथाकथित पुढारलेल्या लोकांना हे पचणं कठीणच आहे. अगदी भूकंपाचा नसला तरी थोडासा मानसिक धक्का हा बसेलच. बाय द वे, आम्हालाही तिथे भूकंपाचा धक्का बसला. खरोखरचा भूकंप. हा धक्का तुलनेने सौम्य होता असं नंतर समजलं. बाली हे बेट रिंग ऑफ फायर जवळ येतं, त्यामुळे इथे भूकंपाचे धक्के बसणं ही नेहमीचीच गोष्ट आहे. पण मोठा भूकंप या बेटांवर कित्येक वर्षात झालेला नाही. चिंतामणी नावाचा एक सुप्त ज्वालामुखी या बेटावर आहे. बालीच्या उत्तर भागात आहे. हा भाग समुद्र सपाटीपासून उंचावर आहे, शिवाय टेकड्यांचा आहे. इथे आल्यावर थंड हवेचा सुखद अनुभव आला. उंचावरून दिसणाऱ्या चिंतामणी, त्याच्या आजूबाजूला बातूर परिसरातल्या टेकड्या आणि त्यांच्या मधोमध असणारा तलाव, हे सगळं दर्शन केवळ विलोभनीय. या टेकड्यांच्या उतारावर कॉफींचे मळे आहेत. या सगळ्या कारणांमुळे लोक अनेकदा तिथे ट्रेकिंगसाठी जातात. अशाच एका कॉफीच्या मळ्यात गेलो तिथे. सुरुवातीला तिथे कॉफी तयार करायची संपूर्ण प्रक्रिया दाखवली होती. कोणताही हौशी पर्यटक बघेल अशा उत्साहात आम्ही ते सगळं बघत होतो. जवळच एक पिंजरा होता, छोटासाच पिंजरा. त्यात उदमांजरासारखा दिसणारा एक प्राणी बंदिस्त करून ठेवला होता. या प्राण्याला लुवाक म्हणतात. लुवाक. आम्हाला तिथली एक सेविका सांगत होती की हा प्राणी कॉफीची फळं खातो. पचल्यानंतर ती फळं साहजिकच विष्ठेद्वारे बाहेर पडतात. या विष्ठेतून त्या फळांच्या बिया गोळा केल्या जातात. त्यांच्यापासून तयार होणारी कॉफी फारच चविष्ट असते आणि त्यामुळे अतिशय महाग देखील असते. हे सगळं ती सेविका मार्केटिंग करणाऱ्याच्या उत्साहात सांगत होती. आणि मला मात्र इथे त्या छोट्याशा पिंजऱ्यात बंद केलेल्या लुवाककडे बघून एखादी कंपनी आपण ज्या कामगाराच्या जीवावर जास्ती पैसे मिळवतो त्याचीच कशी पिळवणूक करते हा विचार यायला लागला. आम्ही तिथून निघायच्या आधी त्या सेविकेने एका छानशा टेबलावर बसायची आम्हाला विनंती केली. थोड्या वेळाने आमच्या पुढ्यात 10 वेगवेगळ्या चवींच्या कॉफींचे पेले ठेवण्यात आले. ज्याला जी आवडेल ती कॉफी त्यांनी घ्यावी या व्यापारी हेतूनच ही सेवा होती. कॉफी चवीला छान होती. त्या टॅनिन की कॉफीन नावाचं विष अजिबात नव्हतं. मला मात्र कॉफीच्या प्रत्येक घोटाबरोबर लुवाकची आठवण यायची आणि पुढचा घोट घ्यायच्या आधी आवंडा गिळावा लागायचा. तशी शाकाहारी लोकांची भयंकर पंचायत होते इथे. बोटावर मोजण्या इतकेच पदार्थ शाकाहारी. मांसाहारी पदार्थांची मात्र रेलचेल आहे इथे. कांदा लसूण न खाणारे आणि जैन लोक यांचे म्हणजे भलतीच पंचायत. आता अशी काही हॉटेल्स निघाली तिथे, त्यामुळे त्यांची सोय होते. चिंतामणीला जाताना वाटेत अनेक घरं दिसली. बऱ्याच घरांच्या बाजूला कुंपण आणि त्यावर सुंदर कोरीवकाम केलेलं दिसलं. या बाबतीत विचारल्यावर नोपीनं सांगितलं की इथे घराभोवती अशी कलाकुसर फक्त उच्चवर्णीय लोकांसाठीच केली जाते. वास्तविक आम्ही दोघेही जन्मानुसार जातीभेद न मानणारे. फक्त जातीभेद जो जन्मानुसार असतो, वर्णभेद नव्हे. त्यामुळे नोफीच्या या माहितीवर मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेरीस मुख्य विषय खरेदी. कलाकुसरीच्या अनेक वस्तू आहेत इथे. त्यांनी तर म्हणजे दुकानं ओसंडून वाहत असतात. तसेच बरेच ठिकाणी गृहोपयोगी वस्तू देखील आहेत. त्यात नवीन टेक्नॉलॉजी वगैरे काही नाही. टिपिकल बालिनी स्टाईलच्या वस्तू. त्यातून आपण भारतीय आहोत हे जर त्या दुकानदारांच्या लक्षात आलं तर हिंदी फिल्म मधली गाणी म्हणत आपल्याला खरेदीचा आग्रह होतो. कधी तिथल्या गोष्टी उपयोगी ठरतात तर कधी ठरत नाही. पण खरेदीची हौस आपली तिथले भागते किंवा फिटते. एकदा उत्सुकता म्हणून तिथलं दुर्यान नावाचं छोटं फणसासारखं दिसणारं फळ खायचा प्रयत्न केला. पण इतकी विचित्र चव आणि इतका तो उग्रवास की वास नंतर जाता जाईना. शिसारीच बसली त्याची. असे अंगलट येणारे प्रयोग झाले, पण चांगले अनुभव देखील आहेत. फळे ठेवायच्या इथल्या टोपल्या फार सुंदर आणि उपयोगी आहेत. तिथली शहाळी आकारानं मोठी
आणि चविष्ट खोबरं असलेली. जाता जाता आठवण म्हणून आम्ही दोघांनी तिथून शर्ट्स आणि सॉव्हिनियर्स घेतले. आता धुवून दोघांचे शर्ट आटले, पण तिथल्या आठवणी काही आटणार नाहीयेत. तर आता ह्याच नोटवर हे आता प्रदीर्घ बालिकांड थांबवतो. इति साठा उत्तरी कहाणी पासा उत्तरी सुफळ संपूर्ण.